अनुलोम विलोम, भस्त्रिका प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम या सगळ्यांचा उपयोग त्वचा ही छान होण्यासाठी होतोय. याशिवाय साधं दूध रोजच्या रोज घेणं हे सुद्धा त्वचेसाठी चांगलं आहे. म्हणजे दुधामध्ये तुम्ही साखर घालून, तूप घालून हे सकाळी अनुशापोटी घेऊ शकताय किंवा जेवणानंतर रात्रीच्या 2-3 तासाचं अंतर ठेवून झोपताना घेऊ शकताय. अर्थात ज्यांना कफाचा त्रास होतोय त्यांनी ते कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. पण ज्यांना पित्तामुळे वातामुळे त्वचा खराब होतीये त्यांच्यासाठी हे अतिशय चांगलं काम. याशिवाय आयुर्वेदात शरीरशुद्धीची एक योजना आहे. म्हणजे जेव्हा सगळं काही करून तुमच्या त्वचेवरती काही फरक पडत नाही, भरपूर केमिकल्स पण वापरले, औषधं पण घेतली, आहारात बदल पण केले, एवढं सगळं झाल्यानंतर पण त्वचा खराबच होतीये, तर तुम्हाला तेव्हा शरीरशुद्धीची गरज आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा, त्यांच्याशी बोलून तुम्हाला जे योग्य आहे ते पंचकर्म तुम्ही करून घेऊ शकताय, ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, रक्तमोक्षण ह्या सगळ्याचा उपयोग आपण त्वचेच्या आरोग्यासाठी करू शकतो.